सालाबादाप्रमाणे यंदाही नवयुग मित्र मंडळाच्या वतीनं परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। यावर्षी नवयुग मित्र मंडळ 20व्या वर्षात पदार्पण करत असून यावर्षी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचा अत्यंत सुंदर देखावा साकारण्यात येणार आहे। गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबरपासून देवी मातेची स्थापना विधिवत पूजा करून करण्यात येणार आहे। ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4च्या स्थानिक माजी नगरसेविका तथा नवयुग मित्र मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आंबरे, मंडळाचे संस्थापक तथा भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आंबरे आणि मंडळाचे सरचिटणीस सागर आंबरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार आणि प्रमुख सल्लागार मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी 3 ऑक्टोबर ते शनिवारी 12 ऑक्टोबरपर्यंत देवी मंडप, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, टिकुजीनीवाडी, मानपाडा येथे हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक, सांस्कृतिक आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे। 9 दिवस होणाऱ्या या उत्सवाला विविध समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम, महाराष्ट्रीयन सांस्कृतिक कार्यक्रम, मंगळागौर आणि कराओके, स्वरश्री, ऑर्केस्ट्रा, सप्तशती पाठ, हरिपाठ, जाप, भजन, निशुल्क वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर, ताणतणाव निर्मूलन, सहजयोग, मेडिटेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट, वर्ल्ड वाईड अवेअरनेस मिशन हेल्थ अवेअरनेस कॅम्प, भव्य महाआरती, रास गरबा, कुमारिकांचं कन्यापूजन आणि सन्मान, पूजा, होम हवन आणि महाप्रसाद सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती रमेश आंबरे आणि सागर आंबरे यांनी यावेळी दिली। वतीने या ठिकाणी नवरात्र उत्सव दरवर्षी साजरा यावर्षी 10 वर्ष आहे। कशा प्रकारे देखावा आहे आणि 9 दिवस कशा प्रकारे कार्यक्रम चालणार आहे? गेले 20 वर्ष नवीन मित्र मंडळ याच्या माध्यमातून आम्ही नवरात्र उत्सव करतो। इथे दहीहंडी उत्सव, नवरात्र उत्सव आणि समाज कार्य हे करत असतो। हे 20वं वर्ष आहे आमचं। आम्ही ह्यावेळेस महाकाल उज्जैन यांची त्या मंदिराची प्रतिकृती आम्ही इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी भक्तिभावाने त्याची पूजा करावी आणि दर्शन घ्यावं अशी मी विनंती करतो। तसेच विविध कार्यक्रम आहेत। आम्ही पहिल्यांदा असा प्रयत्न केला आहे की प्रत्येक समाजाला एक दिवस, सिंधी समाज असेल, तेलुगू समाज असेल, आपले उत्तर भारतीय असेल, बंगाली समाज असतील, पंजाबी समाज असतील, गुजराती समाज असेल, आपलं महाराष्ट्रीयन कल्चर जी आपली संस्कृती आहे ती आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 9 दिवस विविध कार्यक्रम प्रत्येक दिवशी एका समाजाला आम्ही इथे येऊन कार्यक्रम करणार आहोत। भारतीय जनता पार्टीचे माननीय माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता सध्याचे आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मेन प्रमुख दोघे नेते आहेत, ते येणार आहेत आणि अजितदादा पवार यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ते येणार आहेत आणि बाकी खासदार नरेश म्हस्के असतील, आमदार निरंजन डावखरे असतील, संजय केळकर साहेब असतील, प्रताप सरनाईक असतील, हे सर्व जे आपले जवळचे लोक आहेत आणि जे आपले नेते आहेत ते इथे आवर्जून उपस्थित राहणार आहे। कोणते कार्यक्रम या नवरात्रमध्ये महिलांसाठी? आम्ही इथे मेडिकल कॅम्प आहे 1 दिवस, त्याच्यानंतर विविध कार्यक्रम आहेत तिथे। आता मी तुम्हाला लिस्ट सांगू शकत नाही। विविध कार्यक्रम मराठी सांगितलं बोलणं असेल, मराठीची आपली संस्कृती असेल, प्रत्येक कार्यक्रम इथे ठेवलेले आहेत आणि मेडिकल कॅम्प अख्खा दिवस आहे। ते फडणवीस साहेबांनी त्यांनी स्वतःहून त्यांचे जे संस्था आहे त्यांच्या माध्यमातून दिलेलं आहे। माझा मुलगा डॉक्टर सागर आंबरे तर तुम्हाला त्याच्यावर सांगेल। घेरदार घूमता रूपरू झूमता हैया ने चोरे गोरी तमे मन डाली धामो हीरा। तारा ओरे छबीला तारा ओरे रंगीला तारा रंग बेर जुए तारी बात रे।
ठाणे शहरातील खंडणीविरोधी पथकानं उल्हासनगरमधील सितारा लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये वेश्याव्यवसायासाठी बळजबरीनं ठेवलेल्या थायलंडमधील 15 महिलांची सुटका केली आहे। या महिलांना आर्थिक लाभाचं आमिष दाखवून थायलंडमधून भारतात आणण्यात आलं होतं आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं जात होतं। खंडणीविरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं उल्हासनगर सेक्शन 17 येथील सितारा लॉजिंगवर छापा टाकला। या कारवाईत कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग वय वर्ष 37 या मॅनेजरसह 4 कामगारांना ताब्यात घेण्यात आले। तसंच लॉजमधून 5,37,000 रुपयांची रोख रक्कम आणि इतर साधनं जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। एकूण 15 बँकॉकवरून आणलेल्या मुली आणि एकूण 5,27,000 रुपये रोख कॅश तिथं मॅनेजर नामे कुलदीप उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर याच्याकडनं ते प्राप्त झाले। तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले 3 काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे, या मुलींना कुणी आणलं, हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुंबरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सीपी चव्हाण सर, ॲडिशनल सीपी श्री उगले साहेब व डीसीपी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडली। मुंबईच्या भांडूप परिमंडळात पंतप्रधान सूर्यघर योजनेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे। या योजनेत 600 घरांनी त्यांच्या छतांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारलेत, ज्यातून त्यांना मोफत वीज मिळू लागली आहे। महावितरणच्या या परिमंडळात ठाणे शहरात 53, वाशीमध्ये 150 आणि पेणमध्ये 397 घरांनी सौर ऊर्जेचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे त्यांच्या विजेच्या बिलात मोठी बचत झाली आहे। या योजनेत घरगुती कुटुंबांसाठी प्रत्येकी किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पावर 30,000 रुपये अनुदान दिलं जात आहे। तसंच 3 किलोवॅट क्षमतेच्या पुढे प्रत्येक अतिरिक्त किलोवॅटसाठी 18,000 रुपये अनुदान मिळतं। सौर ऊर्जेच्या फायद्यामुळे नागरी भागातील कुटुंबही या योजनेकडे आकर्षित होत आहेत। महायुती सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे आणि सौर ऊर्जेकडे ओढ वाढत आहे। विजेच्या बिलात बचत करून पर्यावरणाच्या रक्षणातही हातभार लागणार आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। जय अंबे माँ ट्रस्टच्या दुर्गेश्वरीच्या भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येत असून सजावटीचं काम अंतिम टप्प्यात आहे। जय अंबे माँ सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंबीनाका येथे भव्य दिव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा केला जातो। शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती। येथील देवी दुर्गेश्वरी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं नवरात्र उत्सवांच्या 9 दिवसात
टेंभी नाक्यावर भक्तांची मोठी गर्दी उसळते. राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक नवरात्र उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात. यंदा या नवरात्र उत्सवाचं हे 46वं वर्ष आहे. यंदा हिमाचल प्रदेशातील जटोला शिवमंदिराच्या देखाव्याचं आकर्षण असून यासाठी मंदिराचा ढाचा उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. 200 कारागीर सजावटीचं काम करत आहेत. हिमाचल प्रदेशातील सोलन येथील डोंगर माथ्यावर वसलेलं हे आशियातील सर्वात उंच मंदिर आहे. सलग 3 पिरॅमिड बनलेले दक्षिण द्रविडी वास्तुशैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना आहे. या मंदिरात प्राचीन काळी भगवान शंकराचं विश्रामस्थान असल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. हा हिमाचल प्रदेश मधलं शंकराचं मंदिर आहे. चटोला गावचं एक शंकर मंदिर आहे. ते 121 फूट उंचीचं आहे. हे मंदिर आहे. त्याची प्रतिकृती बनवलेली आहे. काय देवाच्या प्रार्थना हा देवीच्या काय प्रार्थना असेल? देवीच्या ठिकाणी एकच प्रार्थना आहे का पुढल्या 5 वर्षात पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे, ही देवीच्या प्रार्थना करतो. वैशिष्ट्य काय असणार आहे यंदा यावेळी? यावेळेचं देऊळ भव्य देऊळ आहेत. पंच आहेत हिमाचल प्रदेशचं. आणि लोक या देऊळ बघायला याचं डेकोरेशन पहिले पुण्याला लावलं होतं. पुण्याच्या तिथं आणलंय, आपण इथं आणलंय. आणि ठाण्याच्या लोकांना पण बघायला मिळावं. लोक पुण्याला जात नाही गणपतीला, पण ठाण्यात बघतील एवढंच आमच्या